हाय फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर खूप दिवसातनं व्हिडिओ बनवते आणि शॉर्ट पण बनवत होती, कॉमेडी व्हिडिओ ह्याचं, गाण्याचे ह्याचे. पण आता मला बनवणं नाही का, आता माझी तब्येत तुम्ही बघू शकता किती खराब झाली तब्येत आणि चेहरा किती सुकलाय का. तर म्हणजे एक महिनाभर झालं श्रावणातला उपास असल्यामुळं मला काय व्हिडिओ बी बनवू वाटत नाहीत, घरातलं काय बी काम काहीच काम करू वाटत नाही. व्हिडिओ तर कधी बनवावा. आता सकाळी फक्त झाडून भांडी करून बसली, स्वयंपाक सुद्धा नाही केला मी अजून, आणि नाश्ता झालाय. तब्येतच बरी नाही, एक महिना झालं पुरा उपास आहे. आणि मी उपासाला काय फ्रूट खाल्ले तर खाते, नाही तर नाही. आता रोज रोज तर फ्रूट कुठं आणायचे, त्याला बी किती लागतात पैसे, त्याच्यामुळे फ्रूट पण नाही आणि खाऊ पण वाटत नाही रोज रोज गोड गोड. त्याच्यामुळं चहा, सकाळी चहा प्यायला की संध्याकाळीच मग 5-6 वाजता चहा पिते. त्याच्यावर काही संध्याकाळी मग उपवास सोडायला बी 10-10:30 वाजता, का तर तोच टायमिंग ठेवलाय 10:30चा मी उपवास सोडायचा. मग इतकं म्हणलं तर बघा बरं, बघा गालात खड्डे पण किती मोठे पडले. आज उपवास 11 वाजेपर्यंतच होता श्रावण महिना, तरी पण पूर्ण दिवसाचा उपवास धरलाय. म्हणलं एक महिना उपवास धरला आणि एका दिवसासाठी कशाला अर्ध्या दिवसासाठी उपवास सोडायचा. त्याच्यामुळे म्हणलं नको उपवास सोडायला, मग पूर्ण दिवसासाठी. आणि तसं पण मी नॉनव्हेज वगैरे खात नाही. आता हे आणतेली खातेली म्हणजे मी बनवून देईन. पोरं आहेत मोठी मोठी, ते मिस्टरांना पण खाऊ वाटत असेल तर ते. का तर माझा भाऊ एक्सपायर झाल्यामुळं मी 1 वर्ष झालं पाळलंय. आत्ता 7वा महिना चाललाय. पुढच्या महिन्यात 9 तारखेला 7 महिने पूर्ण होतील एक्सपायर झालेला. तर 7 महिने झालं मी अजून वशाट पाळले. 1 वर्ष खाणार नाही असं नाही का, माझ्याकडनं त्याला जास्त अपेक्षा होत्या. म्हणजे तो कुठल्या बी संकटात असला तर मी त्यापेक्षा मोठी आहे. म्हणजे आम्ही दोघंच लहान होतो, मी 6 नंबरची, ती 7 नंबरचा. तर त्याची मदत मी नेहमी त्याच्या मदतीला उभा राहायची, किती वाईट प्रसंग असू दे. बाकीच्या पण बहिणी असायच्या, पण मी आधी नाही का, तो आधी मला मदत मागायचा त्याच्यामुळं. आणि माझी आई तर वाईट प्रसंगात मी उभी असायची, त्याच्यामुळे मी वशाट नाही का. बहिणी माझ्या म्हणतात, आई म्हणती कशाला पाळलं वशाट इतक्या दिवसाचं. वडील मी गेलते तेव्हा म्हणले होते की नाही इतके दिवस पाळायचं, मग मीच पाळले वशाट. तर माझी म्हणजे नाही का, मला काय कोणी काही जबरदस्ती नव्हती केली की तू पाळ म्हणून, पण माझी इच्छा झाली म्हणून मी पाळलं वशाट. माझ्या मनाला असं वाटलं. आणि तसं पण मी महिनाभर श्रावण महिना असतो, महिनाभर मार्गशीर्ष असतो, 10 दिवस आमच्यात गणपती बसतात, तर 10 दिवस खात नाही मी. परत घट असतो, 9 दिवस घटात उपास असतो माझा. त्याच्यामुळे मला काही नाही वाटत वशाट मशाट. फक्त ते उपास धरलाय ना महिनाभर, काही खात पेत नाही, त्याच्यामुळे मला लय अशक्तपणा आलाय. मला काय करूशी वाटत नाही. माझ्या आईने मला बोलवलंय, किती दिवस झालं बोलवलंय, 1 महिना झालं, ये ये ये, पण मला जाणं होणार. का तर मला लय अशक्तपणा आलाय. मी त्या दिवशी सोमेश्वरला गेलते ना, त्याचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केला नाही. तर मी करणार आहे अपलोड. किती 15 दिवस 8 दिवस झाला, परवा 8 दिवस होईल. सोमवारी गेलते, गेल्या सोमवारी 6 दिवस झाले मी सोमेश्वरला गेलेले. व्हिडिओ काढलेले ते सुद्धा अपलोड केले नाही. का तर इतकं मला कंटाळा आलाय, हातपाय इतकं गळतात ना, खूप गळायला लागलेत माझा हातपाय. आज शेवटचा दिवस आहे, इतक्या जणांचं करायचं. का तर पोरं पण आता काही छोटी नाही राहिले, त्यांना टिफिन वगैरे द्यावा लागतोय. आणि इकडं पण पोरगं आजारी पडले, इकडं झोपून आहे. छोटं पोरगं आजारी पडले, त्याने पण काय केलंय, त्याचं पण वजन त्याने कमी केले 4-5 किलो, ते कबड्डीत असल्यामुळं. त्याला पण जरा अशक्तपणा आलाय. माझा चेहरा बघू शकता किती सुकलाय किती नाही. मला बोलाय सुद्धा सुसा नाही, इतकी तब्येत माझी बरी नाही. आणि दवाखान्यात जायचं म्हणलं की काय होते की मिस्टर पण हॉस्पिटलला कामाला जातात, मग ते दुपारी आलं की दुपारी मग बाकीच्या पण डॉक्टरांची सुट्टी होती नाही का, दुपारी जेवायला. संध्याकाळी ते कामाला गेले 5:30-6ला की ते मग त्यांना वेळ भेटत नाही. असं होतं. 9 वाजता काही 9-9:30ला दवाखाना बंद होतात, ते 9-9:30ला येतात. त्यामुळे ते अंगावर दुखणं काढून 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 लय दुखणं अंगामध्येच हे झालेलं आहे, मुरलेलं आहे माझ्या. तर आज बघू संध्याकाळी त्याला पण नेणार आहे, आधी ह्याला नेणार आहे दवाखान्यात. का तर आपलं काय बघायचं म्हणलं की आधी पोरांना न्यावं लागतं दवाखान्यात. आपलं काय झालं जाऊ दे. माझी आई मला किती दिवस झालं मला बोलावती, संडेला सुट्टी असती माझ्या मिस्टरांना, तर ये पण मी काही चटणी वगैरे तिने काही बनवून ठेवली तर त्यासाठी घ्यायला. का तर मी इकडं म्हणजे माझा असा अपघात झालता ना, मी भाजली होती, त्याच्यामुळं काही मला चटणी बनवू देत नाही. ती मसाला बनवू देत नाही, नको बनवू म्हणते तू, मी बनवते. मग ती मी भाजल्यापासून मला तीच देते मसाला, तर नको वाटतंय. आणि मिस्टरांना काय माझ्याशिवाय जाऊ वाटत नाही, त्यांना संडेला सुट्टी असते. कधी कधी ते संडेला पण जातात बाहेर. त्याच्यामुळे बघू आता, उद्या जमलं तर जाईल, नाही तर नाही. आता माझी तब्येत बरी नाही, तुम्ही बघू शकता किती सुकली किती.
तर मला खरं तर मी त्या मिस्टरांना सांगणार आहे घरी आणून सलाईन लावा, नाही तर मला दवाखान्यात ॲडमिट करा, का तर मला खूप अशक्तपणा आला. बघू शकता तुम्ही. का तरी पण सगळं घर क्लीन करावं लागतंय. मी तुम्हाला दाखवते. सकाळी सकाळी मला मुलांना चहा नाश्ता झाडून भांडी फरशी साफसफाई केल्याशिवाय मला जमत नाही. तर घर एकदम नाही का असं दिसतं, कसं तरी असतं व्यस्त दिसतं, म्हणून ते मला करावंच लागतं. आणि माझ्याशिवाय दुसरं कोण करणार आहे. तर तुम्हाला मी दाखवते. सगळं स्वच्छ केले. हो का, चहा तुम्हाला खोटं वाटत असेल, चहा फक्त केलाय आणि त्या पातेल्यात काय भात आहे. एक आजारी पडलं की सगळंच घरदारच आजारी पडतं. फरशी पण क्लीन केलेली आहे, बघू शकता तुम्ही. सगळं आता ही झोपून बा म्हणलं आंघोळ करतो पहिलं, म्हणजे आंघोळ केलं का नाही जरा चांगलं वाटतं, अंगावरचं जरा कमी आजारी असल्यासारखं वाटतं. आणि जास्त ती आंघोळ नाही केली त्या अंगावरच म्हणजे नाही का पारोस राहिले की असं वाटतं की लई जास्त आजार आहे, उठूशी वाटत नाही. आंघोळ केलं की थोडं फ्रेश वाटतं ना, त्याच्यामुळे म्हणलं आंघोळ कर. एक मुलगा गेलाय शाळेत गेलाय, कॉलेजला येतो तर कॉलेजला गेलाय, मिस्टर पण गेलाय. तर बघू 2-2:30 वाजता कुठले डॉक्टर आहेत का, मग ह्याला घेऊन जाते आणि मग मला संध्याकाळी मला पण दाखवते. एक साथ नको वाटतं दाखवायला, का तर मग आपल्या दुखणं बघण्याच्या नादात त्याचं दुखणं कुठंतरी जायला, आणि पैसे इतकं नको का. तर परिस्थिती पण अशी डाऊन चालली ना, खूप डाऊन चालली मुलांच्या शिक्षणामुळे. तर म्हणलं एक यूट्यूब फॅमिलीला माझा व्हिडिओ शेअर करावा. का तर खूप दिवस झाले मी शॉर्ट पण व्हिडिओ बनवले नाहीत, कॉमेडी बनवते तर कॉमेडी पण व्हिडिओ बनवले नाहीत. मला असं उठू बसूच वाटत नाही, लई तब्येत माझी बरी नाही, अशक्तपणा नाही, खूपच अशक्त, अंगात अजिबात रक्त नाही. तुम्ही बघू शकता, अजिबात रक्त नाही. तर कसा वाटला व्हिडिओ, कसा नाही कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स. तर वाटलंच तर मला बरं वाटलं मी शॉर्ट व्हिडिओ बनवीन, पण मला नाही, ताप पण खूप आलाय मला. बाय फ्रेंड.